नमस्कार. तलाठी मित्र या चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हे चॅनल खास तलाठी, ग्राम महसूल अधिकारी आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे. आमचा उद्देश अगदी सोपा आहे, तो म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन कामकाजात मदत करणे आणि शासनाच्या नवनवीन योजनांची अचूक माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे. त्यामुळे आजची ही सविस्तर माहिती शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण एका खूप महत्त्वाच्या कायद्यावर बोलणार आहोत. तो म्हणजे महाराष्ट्र प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1976. आता नाव थोडंसं मोठं आणि किचकट वाटतंय, बरोबर ना? पण काळजी करू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा कुठल्याही सरकारी प्रोजेक्टसाठी जमीन घेतली जाते तेव्हा तिथल्या लोकांचं काय होतं, त्यांच्या पुनर्वसनाचे नियम काय आहेत, हेच सगळं आपण आज अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. सुरुवातच करूया या थेट आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापासून. विचार करा, समजा आपल्या गावातून एखादा मोठा हायवे जाणार आहे किंवा एखादा मोठं धरण बांधलं जाणार आहे आणि त्यासाठी आपली वडिलोपार्जित जमीन सरकारला द्यावी लागली. मग आपलं काय? आपले हक्क काय? आपल्याला काय मिळणार? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या 1976च्या कायद्यात सापडतात. ओके, तर सगळ्यात आधी हा कायदा का बनवला गेला आणि कोणासाठी? बघा, जेव्हा मोठे सरकारी प्रकल्प येतात तेव्हा विकास तर होतो, पण अनेक लोकांना आपल्या घरादारावर जमिनीवर पाणी सोडावं लागतं, त्यांचं विस्थापन होतं. अशा वेळी गोंधळ होऊ नये, त्यांच्यावर अन्याय होऊ नये आणि त्यांच्या पुनर्वसनाची एक पक्की कायदेशीर सोय असावी, हाच या कायद्यामागचा मुख्य हेतू आहे. आणि हे बघा, हा आहे तो मूळ कायदा, महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 41 सन 1976. हे फक्त एक सरकारी कागदपत्र नाहीये, तर हे प्रकल्पग्रस्तांसाठी एक प्रकारचं संरक्षण कवच आहे. हे कवच त्यांच्या हक्कांचं रक्षण करतं, जेणेकरून विस्थापनाच्या धक्क्यानंतरही त्यांचं आयुष्य पुन्हा एकदा मार्गी लागावं, स्थिर व्हावं. आता कुठलाही कायदा म्हटलं की त्यात काही विशिष्ट शब्द येतात, ज्यांचे अर्थ आपल्याला माहिती असलेच पाहिजेत, तरच तो कायदा नीट कळतो. चला तर मग, या कायद्यातले काही असे महत्त्वाचे शब्द आणि त्यांच्या व्याख्या समजून घेऊया, म्हणजे पुढे सगळं एकदम सोपं होऊन जाईल. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची व्याख्या, विस्थापित व्यक्ती म्हणजे कोण? अगदी सोपं आहे. ज्या कोणा व्यक्तीची जमीन, मग ती शेती असो किंवा घर, सरकारी प्रकल्पासाठी अधिगृहीत केली गेली, म्हणजे सरकारने घेतली, त्या व्यक्तीला विस्थापित व्यक्ती म्हटलं जातं. आणि याच व्यक्तीला या कायद्यानुसार सगळे हक्क मिळतात. ठीक आहे, व्यक्ती विस्थापित झाली, पण तिचं पुनर्वसन कुठे होणार? कुठल्याही जागेत नाही. त्यासाठी कायद्यात तरतूद आहे प्रभावित क्षेत्राची. शासन काय करतं? एक विशिष्ट जागा पुनर्वसनासाठी अधिकृतपणे जाहीर करतं की बाबा, या जागेत या लोकांचं पुनर्वसन होईल. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण याच ठरलेल्या जागेत त्यांना नवीन जमीन किंवा घर मिळतं. आणि हे सगळं का घडतंय? तर प्रकल्पामुळे. आता प्रकल्प म्हणजे काय? तर सरकार जे कोणतंही मोठं सार्वजनिक काम हाती घेतं ते म्हणजे प्रकल्प. जसं की एखादं धरण बांधणं, वीज प्रकल्प उभा करणं, मोठा कारखाना किंवा अगदी नवीन शहर वसवण्याची योजना. या सगळ्या कामांसाठी जेव्हा जमीन लागते तेव्हा त्याला या कायद्यानुसार प्रकल्प म्हटलं जातं. माहिती इंटरेस्टिंग वाटते ना? आणि महत्त्वाची तर आहेच. एक छोटीशी आठवण, जर तुम्हाला अशीच सविस्तर माहिती आवडत असेल आणि तुम्ही अजून तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता नक्की करा. चला आता पुढे जाऊया आणि बघूया की ही पुनर्वसनाची प्रक्रिया नक्की चालते कशी. ओके, तर आत्तापर्यंत आपण काय आणि का हे पाहिलं. आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, कसं, म्हणजे ही पुनर्वसनाची संपूर्ण प्रक्रिया नक्की पार कशी पडते. अगदी घोषणेपासून ते हातात नवीन जमिनीचा ताबा मिळेपर्यंत एक एक टप्पा समजून घेऊ. ही संपूर्ण प्रक्रिया बघा, मुख्यत्वे 5 टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात पहिलं, सरकार प्रकल्पाची घोषणा करतं, मग या कामासाठी एका पुनर्वसन अधिकाऱ्याची नियुक्ती होते. तिसरं म्हणजे जिथे पुनर्वसन करायचं आहे ते प्रभावित क्षेत्र ठरवलं जातं. त्यानंतर प्रत्यक्ष जमिनीचं वाटप होतं आणि ताबा दिला जातो. आणि सगळ्यात शेवटी, पण तितकंच महत्त्वाचं, त्या नवीन गावठाणामध्ये सगळ्या सोयीसुविधा पुरवल्या जातात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुनर्वसन अधिकारी हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा असतो. म्हणजे त्याची भूमिका अगदी केंद्रस्थानी असते. कायद्याने त्यांच्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत, जसे की नक्की किती लोक विस्थापित झाले आहेत, त्यांची अचूक यादी बनवणं, पुनर्वसनाचा पूर्ण प्लॅन तयार करणं आणि तो प्लॅन व्यवस्थित अंमलात आणणं, हे सगळं काम त्यांनाच बघावं लागतं. चला, आता आपण त्या मुद्द्यावर येऊया ज्याची कदाचित आपण सर्वजण वाट पाहत आहोत. विस्थापितांचे हक्क. या कायद्याने त्यांना नक्की कोणते अधिकार दिले आहेत, काय तरतुदी केल्या आहेत, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, कायद्यानुसार विस्थापितांना त्यांच्या गेलेल्या जमिनीच्या बदल्यात दुसरी जमीन मिळण्याचा हक्क आहे. पण किती, हे कशावर ठरतं?
तर त्यांच्या मूळ जमिनीचा प्रकार कसा होता यावर. तुम्ही इथे बघू शकता, जमीन बागायती आहे की जिरायती यानुसार वाटपाचे नियम ठरलेले आहेत. उदाहरणार्थ, जर प्रवाहाने सिंचन होणारी जमीन असेल तर कमीत कमी 1 हेक्टर जमीन दिलीच पाहिजे असा नियम आहे. आणि हे जे आकडे तुम्ही पाहताय हे आम्ही कुठून तरी मनाने नाही सांगत. हे थेट कायद्याच्या अधिकृत राजपत्रातून म्हणजे गॅझेटमधून घेतलेलं आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की कायदा किती बारकाईने बनवला आहे. प्रत्येक प्रकारच्या जमिनीसाठी किती जमीन द्यायची याचे अगदी अचूक नियम आहेत. म्हणजे नंतर कसलाही गोंधळ नको, कोणावरही अन्याय नको. आता हा मुद्दा तर खूपच महत्वाचा आहे. पुनर्वसन म्हणजे फक्त लोकांना उचलून दुसरीकडे ठेवणं किंवा फक्त जमिनीचा तुकडा देणं नाही, तर त्यांना एक नवीन व्यवस्थित आयुष्य उभं करून देणं आहे. म्हणूनच कायद्यानुसार त्या नवीन वसाहतीत पिण्याचं पाणी, मुलांसाठी शाळा, चांगले रस्ते, वीज आणि अगदी दफनभूमी किंवा स्मशानभूमीसाठी जागा या सगळ्या मूलभूत सुविधा पुरवणं ही सरकारची जबाबदारी आहे. हे बंधनकारक आहे. तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. थोडक्यात आढावा घेऊया. आपण आज काय काय पाहिलं, या कायद्याचा उद्देश काय आहे, त्यातील महत्त्वाचे शब्द कोणते, पुनर्वसनाची संपूर्ण प्रक्रिया कशी चालते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विस्थापितांना कोणते हक्क मिळतात. एक गोष्ट तर नक्की की विकास होत असताना सामान्य नागरिकांच्या हक्कांचं रक्षण हा कायदा कशाप्रकारे करतो हे आपल्याला यातून कळतं. या संपूर्ण कायद्याचा आत्मा किंवा सार काय आहे असं जर कोणी विचारलं तर उत्तर हेच असेल की विस्थापित लोकांचं फक्त पुनर्वसन करायचं नाहीये, तर त्यांचं जीवनमान, त्यांची राहणीमानाची पातळी पुन्हा पूर्ववत होईल याची काळजी घ्यायची आहे. त्यांना फक्त एक घर किंवा जमीन नाही, तर सन्मानाने जगण्याची संधी परत मिळवून द्यायची आहे. आता जर आपल्यापैकी कोणाला या कायद्याची संपूर्ण PDF प्रत हवी असेल, अभ्यासासाठी किंवा कामासाठी, तर एक सोपं काम करा. आपला WhatsApp नंबर खाली कमेंटमध्ये लिहा. आम्ही तुमच्या नंबरवर या कायद्याची PDF नक्की पाठवून देऊ. मला खात्री आहे की आजची ही माहिती आपल्या सगळ्यांसाठी खूप उपयोगी ठरली असेल. जर आपल्याला असंच महत्त्वाचं मार्गदर्शन हवं असेल तर तलाठी मित्र या आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज वेळात वेळ काढून तुम्ही हे सविस्तर विश्लेषण पाहिलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. लवकरच भेटूया एका नवीन आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयासोबत.